कळवायचेच आहेत का? माझं वय का पुन्हा पुन्हा सांगता? मी काय म्हातारा झालो? काय बघितलं त्यांनी? असं अशा कार्यक्रमाला उपस्थित असलेले या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते, महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह होती, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या कुटुंबाचे वारस श्रीमंत भूषणसिंहराजे होळकर यांचा विचार तुम्ही ऐकले. ते शेजारच्या कर्जत जामखेड विधानसभेचे अध्यक्ष आमदार रोहित पवार, शिवस्वरी गायकवाड ज्यांचे आत्ताच विचार आपण ऐकले, त्यांनी राष्ट्रवादीमध्ये तेव्हा सगळ्यांच्यावर काम करण्याचा निर्धार केला. ते नारायण आबा पाटील, उत्तमराव जानकर, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे प्रमुख अभिजित पाटील, अभयसिंह जगताप, सुभाष गुरवे, संतोष वारे, सौ सविताराजे भोसले, सुधाकर रावल, संघटनेचे अध्यक्ष आणि जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते बलराम काका ठाकरे, वैभवराजे जगताप, पुष्पा तांबोळी, शिवराज जगताप, देवानंद वागर, अप्पासाहेब दांजुर्डे, अतुल पाटील असे अनेक या ठिकाणी जे मान्यवर उपस्थित आहेत त्या सगळ्यांचा उल्लेख या ठिकाणी मी करतोय. काही राहिले तर त्याबद्दल क्षमा व्यक्त करतोय. उपस्थित बंधू भगिनींनो, आज लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी मोठ्या संख्येनं जाऊया. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी या सगळ्यांच्या विषयीनं माझा लोकसभा निवडणूक लढवण्याचा आम्ही निर्णय घेतला आणि धैर्यशील रोहित पाटील या तरुणांना ही संधी आपण सगळ्यांनी द्यायचा निर्णय घेतला. मला आनंद आहे की या कामाला पाठिंबा देण्याच्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना त्याचे कर्नाळ्याचे अध्यक्ष सुदर्शन शेळके यांनी पाठिंबा दिला. संभाजी वेगळच्या वतीनं सचिन महादेव जगताप आणि त्यांच्या सहकार्याने पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. भारत राष्ट्र समिती महाराष्ट्र राज्य अण्णासाहेब सुफानवर यांनी पाठिंबा द्यायचा निर्णय घेतला. या सगळ्यांचा मी अंतःकरणापासून आवाज आहे. एका तरुण माणसाला भारताच्या लोकसभेमध्ये पाठवायचा निर्णय आपण सगळ्यांनी घेतला, त्याला तुम्हाला लोकांचा पाठिंबा मिळतोय. हा तालुका महाराष्ट्राचा एकेकाळचा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. एक काळ असा होता की माझा इथं आधी संबंध होता. 1972 साली मी सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री होतो आणि पालकमंत्री म्हणून या जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी जाण्याची जबाबदारी माझ्या होती. मला आठवतं आहे की कर्नाळ्याला आल्याच्यानंतर इथे ज्येष्ठ नेते, सोलापूर जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते नामदेव जगताप आणि माळशेर तालुक्याचं नेतृत्व करणारे दुसरे ज्येष्ठ नेते शंकरराव मोहिते पाटील या सगळ्यांचा सुसंवाद आम्हा लोकांचा असायचा. मी अनेकदा या ठिकाणी त्या काळात आलो. कृषी बाजार समिती आहे ही, त्या कृषी बाजार समितीमध्ये एक लहानसं गेस्ट हाऊस होतं आणि नामदेव तिथं असायचे. त्या गेस्ट हाऊसमध्ये मी अनेकदा गेलो. जिल्ह्याच्या फसलाच्या संबंधीची चर्चा केली.
आणि दुष्काळासारख्या संकटातून लोकांना बाहेर कसं काढायचं याचा विचार आम्ही लोकांनी या तालुक्यामध्ये केलेला. तो दुष्काळ एवढा मोठा होता की 5 लाख लोकांना रोजगार हल्ल्यावर काम देण्याचं संकट हे त्या काळात आलं होतं. पण या जिल्ह्याच्या नेत्याच्या मदतीनं नामदेवरावजी जगताप असतील, शंकरराव मोहिते पाटील असतील, विठ्ठलराव शिंदे असतील, औदुंबराव पाटील असतील, अनेकांची नावं घेता येतील. या लोकांच्या सगळ्यांच्या सहकार्यानं या दुष्काळावर तोंड द्यायचं काम आम्ही लोकांनी या ठिकाणी केलं होतं. मला आठवतं आहे की जनावराला चारा नव्हता. जनावराचा चारा म्हणजे फक्त उसाचं वाडं, आणि उसाचं वाडं जनावरांना घालून त्यांच्या तोंडामध्ये त्रास व्हायला गेला होता. जनावर हा चारा खात नव्हते. शेवटी आम्ही लोकांनी गुजरातमधनं अमूल नावाची एक कृषी संस्था आहे, दुधाच्या क्षेत्राची, त्या संस्थेच्या प्रमुख लोकांना आम्ही लोकांनी निमंत्रण दिलं, इथली स्थिती दाखवली आणि त्यांच्याकडून गुजरातमधनं इथं आम्ही चारा आणला आणि जे जनावरांचे कॅम्प होते, त्याचे काम होते, त्या कॅम्पमधल्या जनावरांना धान्याच्या संबंधीची व्यवस्था केली. आणि त्याच वेळेला गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी होते. मी त्याची आठवण यासाठी करून देतो. गुजरातची दुधाची संस्था महाराष्ट्राच्या दुष्काळग्रस्त लोकांना त्यांच्या जनावराला चारा देण्याच्यासाठी आम्हाला मदत त्यांनी केली. आम्ही त्यांचे आभारी होतो. आणि महाराष्ट्रात तुम्ही का मदत केली म्हणून त्या अमूल संस्थेचे जे अध्यक्ष होते त्यांच्यावर मोदींच्या राजवटीमध्ये खटला भरला गेला. का गुन्हा केला त्यांनी? इथल्या दुष्काळग्रस्त लोकांच्या जनावरांना चारा द्यायचं काम त्यांनी केलं आणि म्हणून ते करणाऱ्यांच्यावर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.